रात्रीच्या अंधारात मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एक गोळीबाराची घटना घडली आणि सगळं शहर हादरलं. बॉलिवूडच्या चकचकीत दुनियेशी जोडलेला, राजकारणात आपलं नाव कमावलेला एक चेहरा, बाबा सिद्दीकी, कायमचा शांत झाला. ही फक्त एक हत्या नव्हती, तर त्यामागे लपलेलं एक मोठं षडयंत्र, ज्याने मुंबई पोलिसांपासून ते आंतरराष्ट्रीय यंत्रणांपर्यंत सगळ्यांना धावपळ करायला लावली. आणि आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट. फरार आरोपी जो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता, त्याला अखेर कॅनडाच्या भूमीवर गजाआड करण्यात आलंय. कोण आहे हा झिशान अख्तर आणि काय आहे या हत्याकांडाची खरी कहाणी? नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. मुंबई ही स्वप्नांची नगरी, जिथे प्रत्येक रस्त्यावर एक नवी कहाणी जन्म घेते. पण काही कहाण्या अशा असतात ज्या मनात प्रश्नांचं काहूर माजवतात. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने असंच काहीसं केलं. एका बाजूला राजकीय वर्तुळात खळबळ, तर दुसरीकडे गुन्हेगारी जगतात हालचाल. आणि मग एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला, ज्याने सगळ्यांना चक्रावून सोडलं. पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टीचा तो व्हिडिओ, ज्याने दावा केला की त्याने झिशान अख्तरला पळण्यास मदत केली आणि त्याला आश्रय दिला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचा एक महत्वाचा चेहरा म्हणजे झिशान अख्तर. या हत्येची संपूर्ण जबाबदारी झिशानवर सोपवण्यात आली होती. त्याने गुंडांना एकत्र केलं, हल्ल्याची योजना आखली आणि सिद्दीकी यांच्यावर गोळीबार घडवून आणला. पण चतुराई पहा, हल्ल्यापूर्वीच हा माणूस गायब झाला. पोलिसांच्या हाती धुळफेक करत तो देश सोडून पळाला. काही दिवसांपूर्वी त्याची एक चित्रफित व्हायरल झाली, ज्यात त्याने स्वतःच देश सोडल्याचा दावा केला होता. पण आता सूत्रांच्या माहितीनुसार कॅनडात त्याला ताब्यात घेण्यात आलंय. मुंबई पोलीस या माहितीची खातरजमा करत आहेत, पण केंद्रीय यंत्रणांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या हत्याकांडात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा मोठा हात आहे. या टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई हा देखील या प्रकरणात आरोपी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अनमोलच्या सूचनेवरूनच बाबा सिद्दीकी यांची हत्या घडवण्यात आली. या प्रकरणी एकूण 26 जणांविरुद्ध मोक्का म्हणजेच महाराष्ट्र नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यात शुभम लोणकर, मोहम्मद यांसारखे इतर आरोपीही सामील आहेत, ज्यांचा झिशान सोबत थेट संपर्क होता. विशेष म्हणजे हल्लेखोरांपैकी एक गुरमेल सिंग हा कारागृहात असताना झिशानच्या संपर्कात आला होता. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की हा कट किती सुनियोजित होता. झिशान अख्तर फरार झाल्यानंतर पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. तो कुठे आहे, कसा पळाला, कोणाच्या मदतीने पळाला, याचा तपास सुरू होता. आणि मग शेहजाद भट्टीच्या त्या व्हायरल व्हिडिओने सगळ्यांनाच खडबडून जागं केलं. आता कॅनडात झिशानला पकडण्याची बातमी येतात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पण खरंच तो पकडला गेलाय का, की ही फक्त एक अफवा आहे? मुंबई पोलीस सध्या या माहितीची पडताळणी करत आहेत. जर ही माहिती खरी ठरली तर हे मुंबई पोलिसांसाठी आणि केंद्रीय यंत्रणांसाठी मोठं यश ठरेल. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने मुंबईत खळबळ माजवली आहे. राजकीय वर्तुळात, बॉलिवूडमध्ये आणि सामान्य माणसांमध्येही या प्रकरणाची चर्चा आहे. झिशान अख्तरला जर खरंच कॅनडात पकडलं गेलं असेल तर या हत्याकांडातील अनेक गूढ उकलण्यास मदत होईल. पण प्रश्न हा आहे की झिशानच्या अटकेनंतर आणखी कोणते चेहरे समोर येतील? लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हा खेळ इथेच थांबेल की आणखी काही धक्कादायक खुलासे होणार आहेत? ही कहाणी इथेच थांबणार नाही. मुंबई पोलीस, केंद्रीय यंत्रणा आणि आता आंतरराष्ट्रीय पोलीस या प्रकरणात गुंतले आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास आता एका नव्या वळणावर आहे. झिशान अख्तरच्या अटकेने या प्रकरणाला नवा आयाम मिळाला आहे. पण सत्य काय आहे हे लवकरच समोर येईल. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं? ही हत्या फक्त एक गुन्हा आहे की त्यामागे काही मोठं षडयंत्र आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.